त्याच युद्ध पातळीवर या अत्याचाराच्या विरोधात सरकारने पावलं उचलावी ही भूमिका आमची आहे. दुसरा महत्त्वाचं की प्रशासनाचा दबाव जो असला पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीवर अजिबात संपलेला आहे. नुसतं भंडाऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आमच्या राज्यातलं सरकार बसतं मुंबईमध्ये, त्या मुंबईतही महिला आणि मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दलची भूमिका सातत्यानं आम्ही विधानसभेतही मांडतो, तरी सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुली लापत्ता झालेल्या आहेत, महिला लापत्ता झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर पोलीस मुद्दामून रिपोर्ट सुद्धा त्याची नोंद करत नाही. एखादी महिलाला किंवा एखाद्या मुलीला वापस आणलं तर त्याचं इव्हेंट केलं जाते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 45,000 मुली आणि महिला आज गायब आहेत. त्या कुठं आहेत हे अजूनही सरकारजवळ माहिती नाही. याचाच अर्थ सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे पुन्हा भंडाऱ्याच्या 6 तारखेच्या प्रकरणामधून निदर्शनास आलेलं आहे असं आमचं मत आहे. योगायोगानं राज्याचे गृहराज्यमंत्री भंडाऱ्याचे पालकमंत्री आहेत. आता भंडाऱ्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांच्याच भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामध्ये दिवसाढवळ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर गुन्हेगारीमध्ये असलेली भीती, गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये असलेली भीती आता संपुष्टात आलेली आहे हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. राज्याचे गृहमंत्री ज्या नागपूरमध्ये आहेत त्या नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहे. म्हणजे याचा अर्थ यांचा राजीनामा मागून काही राजीनामे देणार नाही हे लोक. तर काय त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं आहे की राजीनामा दिलाच नाही जात. पण जैनजींनी एक पहिला राजीनामा देशाच्या शिक्षण मंत्र्याचा घेतला हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजीनामा मागूनही राजीनामा कारण की यांना ना जनाची तर मनाची पण नाही. त्यामुळे याच्यापेक्षा पुण्याच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा देण्यात आली त्याच पद्धतीनं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये सरकारने पुढं जाऊन या सगळ्या प्रकरणावरचं फास्ट ट्रॅकमध्ये कारवाई करून या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, शेतीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अल्फा 25 वर्षांचा ग्राहकांचा विश्वास, भंडाऱ्यातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स. हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%, तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने, सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत. आजच भेट द्या नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा.